तुकोबाराय म्हणतात ती माय माऊली खरी लाभावीन प्रीती। त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नसतो त्या माय माऊलीच्या अंतःकरणामध्ये। लेकराचं संगोपन करत असताना खरी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती। आणि अभंगाची सुरुवात आहे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त। ती माय माऊली काय प्रेम करते हो ऐका। अरे आईचं प्रेत जळत होता, आईचं प्रेत, आणि जळत्या प्रेताला मुलगा प्रदक्षिणा घालत होता आणि त्या प्रेतात आवाज आला बाळा हे राजा लांबन प्रदक्षिणा घाल रे बाळा, तुझ्या अंगाला हाळ लागतील हाळ। प्रेतातनं आवाज येत होता, याला आईचं अंतकरण म्हणतात। विठ्ठल विठ्ठल। आणि दुसरा शब्द वापरला बाप। बाप काय असतो राजा हो? बाप जगाच्या पाठीवर माझे ज्ञानोबर आहे, साधकाचे मायबाप झाले, माझे ज्ञानोबर आहे, योग्याची माऊली झाले, माझे ज्ञानोबर आहे, अनाथाचे मायबाप झाले, आणि माझे ज्ञानोबर आहे मी सांगत नाही वेदशास्त्र सांगतंय म्हणती ज्ञाना जोरदार टाळ्या वाजवा। अशी पाचर बसली पाहिजे प्रमाणाची। सुताराची कशी पाचर असते तशी प्रमाणाची परफेक्ट पाचर बसली पाहिजे। नाही तर मी रोज कीर्तन करतो माऊली 7 नसते कीर्तनाला, नुसती 7:30 असते। आपण काहीतरी म्हणायचं त्याने दुसरं काहीतरी म्हणायचं वेगळंच। मी परवा दिवशी कीर्तनामध्ये म्हटलो रंगणी रंगनाथ तो म्या देखिला साजनी, परत एक दुसरं प्रमाण म्हणलो रंगणी रंगनाथ तो म्या देखिला साजनी। नंतर एक प्रमाण झालं आमचं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, तो मला शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती। मी एकदा असं म्हणलो भाग गेला स्थिन गेला अवघा झाला, तो म्हणला भाग्या मेला सिमग्याला अवघा झाला आनंद। आपलं एक असतं त्यांचं काहीतरी वेगळं, आपण सांगतो गल्लीत ते सांगतो दिल्लीतलं। हे टाळकरी इथं एक एकावून बळी आहेत, थोडे आहेत पण गोड आहेत। उगा डबा भर मसाला आणि चव नाही कशाला, ते काय कामाचे आहेत। विठ्ठल विठ्ठल। काय सांगत होतो मी? माझ्या ज्ञानोबराला 4 मुलं होते।
माझ्या ज्ञानोबाराचा संसार होता. अरे वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे हे माझ्या ज्ञानोबाराचं जीवन आहे. माझे ज्ञानोबारा जगाचे मायबाप झाले, जगाचे मायबाप. म्हणून माझ्या ज्ञानोबाराला काय म्हणतात? माऊली म्हणतात. म म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लिंता ज्यांच्याकडे असते त्याला माऊली म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत मायबाप आहात, आणि पुढे शब्द वापरतात कृपावंत आहात. कृपा अधिक वंत, वंत हा प्रत्यय लागला. जल अधिक वंत, वंत म्हणजे साठा. जलवंत गुणवंत, तसं वंत हा प्रत्यय लागला. तुकोबाराय म्हणतात तुम्ही कृपावंत आहात, कृपेचे सागर आहात. काय मी पतित, मी काय तुमचं वर्णन करू? अभंगाचं प्रथम चरण. तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया काय पे पतित कीर्ती मानो, काय पे पतित कीर्ती मानो, काय पे पतित कीर्ती मानो, अवतार तुम्हारा दया करा, अवतार तुम्हारा दया करा. काय पे पतित कीर्ती मानो, 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 अवतार तुम्हारा दया करा. हो अवतार तुम्हारा दया करा. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात हे संत मायबाप तुम्ही ह्या जगाच्या कल्याणाकरता अवतार धरा. ऐका, 3 प्रकारचा अवतार आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. पहिला देवाचा अवतार आहे, दुसरा संताचा अवतार आहे, आणि तिसरा तुमचा आमचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, देवाचा जो अवतार आहे, देवाचा अवतार धर्माच्या रक्षणार्थ देवाचा अवतार आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते ना, त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतात. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. धर्मावर संकट आलं, धर्माला ग्लानी आली, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतात. अरे माझ्या शिवरायांचा अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कसा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार शेतकऱ्या करताय, कष्टकऱ्या करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. या रयते करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. या स्वराज्य करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. माझ्या राजांचा अवतार कसा होता? अरे माझे राजे ज्यावेळेस पन्हाळगडावरती 6 महिने राहिले होते ना, त्यावेळेस हे शेतकरी होते ना, सगळे शेतकरी डोंगर दऱ्यामध्ये जाऊन लपून राहिले होते. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही या सत्ता थया थया नाचत होत्या. अशा वेळेस राष्ट्रमाता जिजाई साहेब म्हणतात, नेताजी राजे 6 महिने गडावरती आहे, नेताजी तुमच्या तलवारी काय वान झाल्यात का नेताजी? नेताजी पालकर ज्या वेळेस जातात ना, त्यावेळेस नेताजी पालकर पराभूत होतात. माझ्या शेतकऱ्याकरता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. या रयते करता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार होण्याकरता राष्ट्रमाता जिजाई साहेबांनी काय केलं माहित आहे का? शिंदखेड राजाला लखोजी पाटलाच्या पोटी एक रणरागिणी जन्माला आली, राष्ट्रमाता जिजाई साहेब। आणि राष्ट्रमाता जिजाई साहेबाच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। ऐका मंडळींनो, राष्ट्रमाता जिजाई साहेबांना डोहाळे लागले होते ना, त्यावेळेस आई साहेबांना विचारलं, आई साहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का आई साहेब? आई साहेब म्हणतात, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत, मला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समजर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि धडे एका बाजूला करावं। हे राष्ट्रमाता जिजाई साहेबाला लागले होते डोहाळे। राष्ट्रमाता जिजाई साहेब रोज उठल्यानंतर आई तुळजापूरच्या आई भवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जायच्या आणि आई भवानी मातेच्या पुढे नवस घालत, साकडं घालतात, पदर पसरतात आणि आईला एक मागणं मागतात की आई जगदंबे, ह्या जगामध्ये चाललेला अन्याय, अत्याचार, बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होत नाही का आई जगदंबे? माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र केली पाहिजे। 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल। जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल। आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं होतं। अरे तुम्ही शिवजयंती साजरी करतात, तरुण मित्र मंडळी, ग्रामस्थ मंडळी, ऐका, मला इथं आल्यानंतर तुमच्या गावातली शिवजयंती काही जरा हटकी वागली, हटकी काहीतरी वेगळीच वाटली। कारण शिवरायांच्या उत्सवानिमित्त 3 दिवसाचा तुम्ही सप्ताह ठेवतात, खूप आनंदाची गोष्ट दादा। नाही तर गावोगावी उत्सवानिमित्त डीजे लावतात, नाचतात, दारू पितात, पत्ते खेळतात, व्यसन करतात, पण तुमच्या गावामध्ये काहीतरी धार्मिक कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, यापेक्षा मोठा आनंद खोटा मोठा नाही दादा। समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही। जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही। शिवजयंतीचा नाद आहे दादा, काहीतरी हटका नाद असतो शिवजयंतीचा। ऐका, राष्ट्रमाता जिजाई साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवाजी नाव कसं ठेवलं ऐका चिमुरड्यांनो, शिवनेरी गडावरती जर गेलात ना तुम्ही कधी, शिवनेरी गडावरती गेल्यानंतर वरती किल्ल्यावर जात असताना मधल्या भागी शिवाई मातेचं खूप मोठं मंदिर आहे माऊली, आणि आईसाहेब रोज शिवाई मातेच्या दर्शनाकरता येतात। शिवाई मातेच्या नावाहून शिवाजी नाव ठेवलं। अरे शिवाजी म्हणजे काय तर ऐका, सी म्हणजे सिलवान राजा, व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी। हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं। राजाने गडकोट किल्ले घेतले होते, पहिला घेतला होता तोरणागड। माझ्या राजांचं जीवन कसं होतं ऐका मंडळींनो, वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता, 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती, 51 वर्ष जागले पहिले राजे शिवछत्रपती। हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं। अरे माझ्या राजांचं कर्तृत्व होतं, माझ्या राजाचं नेतृत्व होतं, आणि माझ्या राजांचं दातृत्व होतं। राजांचं कर्तृत्व कसं होतं? राजांचं कर्तृत्व माऊली महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं। तुम्ही जर आंध्र प्रदेशला जर गेलात ना, तिथं आंध्र प्रदेशला गेल्यानंतर मल्लिकार्जुनाचं एक मोठं मंदिर आहे। राजे ज्यावेळेस आंध्र प्रदेशला गेलेत ना, गेल्यानंतर राजाने तिथं पाहिलं, तो घाट होता, मोठा घाट। राजांनी पाहिलं अपूर्ण काम होतं, राजांनी तिथल्या मजुरांना सांगितलं, ए या घाटाचं काम पूर्ण करा। त्यांनी विचार केला, हा राजा महाराष्ट्राचा आंध्र प्रदेशमध्ये आलाय आणि घाटाचं पूर्ण काम करा म्हणतोय। त्यांनी ते घाटाचं पूर्ण काम केलं। राजांनी जाता जाता कलशाला हात जोडले आणि दर्शन घेत असताना त्या मल्लिकार्जुनाच्या
मंदिराचं दर्शन घेत असताना शिवछत्रपती राजांची नजर गेली. चार बाजूला चार कोबरे होते. एका कोबऱ्याचं काम राहिलं होतं. राजाने त्या मजुराला सांगितलं, कोबऱ्याचं काम करा. पूर्ण काम केल्यानंतर त्या मजुराने विचार केला, हा राजा महाराष्ट्राचा राजा मंदिराचं पूर्ण बांधकाम करा म्हणतोय. मंडळी, आश्चर्य वाटेल तुम्हाला, आंध्र प्रदेशाच्या त्या मजुराने वर्गणी जमा केली आणि वर्गणी जमा करून जो काही तिसऱ्या क्रमांकाचा कोपरा होता त्या कोपऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक मूर्ती उभा केली. माझ्या राजांची जिवंतपणे मूर्ती उभा झाली, पहिली म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये. माझा राजा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, माझा राजा जगव्यापक आहे. साहेब, गंमत अशी आहे, आता तुम्ही एवढी शिवजयंती मोठी थाटामाटामध्ये करता ग्रामस्थ मंडळी, माऊली, आत्ताच्या काळामध्ये आपण चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठमोठाले पुतळे बघतो. हे सोपं नाही महाराज. आम्ही आत्ता येतो तो प्रवासामध्ये, काय झेंडे, काय आनंद, काय उत्सव माझ्या राजांचा. माझ्या राजांची जयंती आली, काय आनंदी आनंद होता महाराज. माझ्या राजाचं कर्तृत्व होतं, माझ्या राजाचं नेतृत्व होतं, माझ्या राजाचं दातृत्व होतं. नाहीतर आता अशी परिस्थिती आहे, बाप मेला ना बापाचा दावा घालण्याची सुद्धा पंचायत आहे. एवढी परिस्थिती गंभीर आहे या महाराष्ट्राची. आपल्या मराठवाड्याचा सर्वे केला तर मराठवाड्यामध्ये चांगलं आहे माऊली. एक जणी आपल्या बापाचा दावा उक्ता द्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळंच तू करायचं. ब्राह्मणाने फोन केला, ब्राह्मण म्हणला 8,000 लागन. तो म्हणला 10,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. तो म्हणला मी सगळं करतो, पण टकलं कोणाचं करू. तो म्हणला ज्याचं कीर्तन ठेवलं त्याचं कर. लय अवघड परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे एवढे मोठे स्मारक पाहतो आपण, राजांचे मंदिर पाहतो. एक वाक्य बोलेल मी स्वाभिमानाने, उद्या शिवाजी महाराजांची जयंती दादा. 19 फेब्रुवारी, आज 18 फेब्रुवारी आहे. 19 फेब्रुवारी ही बातमी आहे ताजी. राजात राजे अनेक झाले, परंतु माझ्या राजांनी मारली बाजी, कारण त्यांचं नावच होतं छत्रपती शिवाजी. हे माझ्या राजांचं कर्तृत्व आहे. एवढे स्मारक, एवढा उत्सव पाहतो, हे माझ्या राजांचं कर्तृत्व आहे. माझ्या राजाचं नेतृत्व काय होतं. राजांचं नेतृत्व जीवनामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीपुरते, कोणत्या धर्मापुरते मर्यादित नाही. मावळ्यांनो ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या होत्या आणि ह्याच हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली होती. राजाने हे हिंदवी स्वराज्य कसं निर्माण केलं ऐका मावळ्यांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण कसं केलं ऐका मावळ्यांनो. कांदा मिरची भाकर खाऊन मावळे जगत होते. 18 पगड जाती एकत्र केल्या होत्या माझ्या राजाने. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही झी टॉकीजला, टीव्ही वरती, युट्यूबला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तुमचे देव होते का. त्याला दिलेला मी उत्तर ऐका. त्याला म्हणलो, बाबा छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरामध्ये देव सुरक्षित आहे, हे मात्र तू विसरू नकोस. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी वरती हात करा एकदा. हा तरुण मित्र मंडळी, सर्वांनी शिवगर्जना जोरात करायची. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर जय भवानी, जय भवानी. सर्वांनी एक साथ टाळे वाजवायचे. हा, दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, टाळी टाळी टाळी, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, वा वा वा, टाळी टाळी टाळी. हा,
सामर्थ्यवंत, नीतिवंत, प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे 18 पगड जाती एकत्र केलं माझ्या राजाने। मुसलमान समाजाचे छत्रपती शिवाजी महाराजांकडे 13 मावळे होते। मुसलमानाचा काजी होता, अरे ब्राह्मणाचा बाजी होता, नाव्याचा जिवाजी होता, मराठ्याचा तानाजी होता, रामवंशाचा येसाजी होता, हरिजनाचा बहिरजी होता, वटार समाजाचा हिरोजी इंदोलकर होता। अरे 18 पगड जाती एकत्र केलं माझ्या राजाने आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले। माझा राजा जर झाला नसताना आज तुम्हाला हे कीर्तन दिसलं नसतं, तुम्हाला परवाना घेतला लागला असता। हुजूर हम थोड़ा कीर्तन कर सकते हैं क्या? अरे माझ्या राजाची पुण्याई आहे, आपण कीर्तन करतो, कथा करतो, सत्संग करतो। मराठा समाजाचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले होते, धनगर समाजाचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले होते, चांभार समाजाचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले होते, सुतार समाजाचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले होते, हरिजनाचे मावळे राजाने एकत्र केले होते, मुसलमान समाजाचे मावळे एकत्र केले होते, लोहार समाजाचे मावळे एकत्र केले होते माझ्या राजाने। अरे 18 पगड जाती एकत्र केलं माझ्या राजाने आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। अरे प्रत्येक मावळा या महाराष्ट्राच्या माती करता लढला। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या एका मावळ्यांचा हात तुटला, राजा त्या मावळ्याला भेटण्याकरता गेले। राजा गेल्यानंतर तो मावळा ढसा ढसा रडू लागला। छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं हा मावळा हात तुटला म्हणून रडतो की काय। तो मावळा म्हणतो, राजा मी माझा हात तुटला म्हणून रडत नाही राजा, या स्वराज्याचा बाप शिवछत्रपती आज मला भेटण्याकरता आले आणि मी त्यांना मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय राजा, मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय राजा। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं। आपण ह्या मातीमध्ये बसलोय ना, ही माती सामान्य माती नाही। शूरांच्या, वीरांच्या, क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र झालेली महाराष्ट्राची माती आहे। राजांच्या, महाराजांच्या, साधू संतांच्या विचाराने पवित्र पक्वान झालेली महाराष्ट्राची माती आहे। ही माती कशी आहे का? अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेने अफजल पुढे माझ्या शिवाची छाती आहे। संभाजी सारखा, शिवाजी सारखा वीर या मातीमध्ये झाला खरा। अरे मराठ्याचा समश्रीवा तोच मर्द मराठी मावळा खरा। या मातीमध्ये संभाजी राजे घडले, या मातीमध्ये शिवाजी राजे घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला। अरे अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही बसवलंय। ही सामान्य माती नाही। आपली संस्कृती कशी आहे का? राणा प्रतापाचं राज्य होतं आणि ज्या शत्रूने राज्य घेतलं त्या शत्रूने एक शिपाई पाटला राणा प्रतापाकडं। राणा प्रताप जंगलामध्ये अरण्यामध्ये बसले होते। तो शिपाई ज्यावेळेस राणा प्रतापाकडे आला ना, त्या शिपाईला वाटलं राणा प्रताप स्वतःचं राज्य गेलं, सत्ता गेलं म्हणून रडतो की काय, रडतात की काय राणा प्रताप। त्यावेळेस राणा प्रतापाच्या डोळ्यामध्ये खळकण पाणी आलं। तो शिपाई म्हणतो, राजा तुम्ही राज्य गेले, सत्ता गेलं म्हणून रडता की काय? राणा प्रताप म्हणतात, मी माझं राज्य गेलं म्हणून रडत नाही। आज तू माझ्या दारात पाहुणा आला आणि तुला देण्याकरता काही नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे। अशा मातीमध्ये, अशा संस्कृतीमध्ये तुम्ही जन्माला आलात राजा, आपलं खूप मोठं भाग्य आहे। मी एक वाक्य बोलेल, लाखातलं वाक्य लिहून घ्या। पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात।
भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि ऐका ग्रामस्थ मंडळी, स्वतःच्या पोटाला भूक असताना दुसऱ्याला खाऊ घालणं याला आपली संस्कृती म्हणतात. थोड्या वेळाने राणा प्रतापाने स्वतःच्या डोक्यातला टोप काढला आणि शिपाईच्या डोक्यामध्ये टोप घातला. तो राणा प्रतापाचा टोप होता. शिपाई ताट झाल्याबरोबर शिपाई अरण्यामध्ये आला आणि शिपाई अरण्यामध्ये आल्यानंतर दरबारामध्ये शिपाई आल्यानंतर राजेसाहेबांची स्वारी झाली. राजेसाहेबांची स्वारी झाल्यानंतर सगळे शिपाई वाकले. पण ऐका मंडळी, हा शिपाई वाकलाच नाही. राजेसाहेबाला राग आला, माझ्या इथलं मीठ खातो आणि मी आल्यावर वाकत नाही. सांग, आज तू माझ्या पुढे वाकला का नाही? तो शिपाई म्हणतो, राजन, मी आज तुमच्या पुढे वाकू शकत नाही. अरे पण का? राजन, माझ्या डोक्यामध्ये जो टोप आहे ना, तो सामान्य कुणाचा टोप आहे नाही. जो आयुष्यात कधीच कुणा पुढे वाकला नाही, त्यांचा टोप माझ्या डोक्यामध्ये. तुझ्या पुढे वाकण्याचा प्रश्न येतोच कुठं? चल जा, दुसऱ्याला जाऊन सांग. ही आपली संस्कृती आहे. अशा संस्कृतीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. या मातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने बलिदान दिलंय. प्रत्येक मावळ्याने बलिदान दिलं. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, शिवा काशीत, अरे 18 पगड जातीतले एकत्र मावळे केले माझ्या राजाने. आणि या मावळ्याने बलिदान दिलं या माती करता. मावळे कुणाला म्हणतात माहितीये का? आता मावळे राहिले नाहीत, मच्या जागेवर क लावा, कावळे. पण ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढली म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मिशी वाढली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. राजांसारखे कुंडल घातले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाहीत. राजांसारखा टोप घातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाहीत. तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, रात्री बेरात्री एखादी स्त्री जर पाहिली आणि त्या स्त्रीला पाहून जर तुम्हाला म्हणता आलं ना आई, तरच तुम्ही या महाराष्ट्राचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे विचारांचे महाराज. राजांचं कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं, दातृत्व होतं. ज्यावेळेस राजा सिंहासनावरती बसले होते ना, 32 मनाच्या सुवर्ण सिंहावरती राजा विराजमान झाला. राजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. त्यावेळेस माझ्या राजांचं दातृत्व काय होतं? राजाने सोने, चांदी, मोहरी, मिठाईचे बॉक्स, राजाने जे काय तीळ, गूळ, तेल हे सगळं रयतेंना, गोरगरीब जनतेला माझ्या राजांनी वाटून दिलं. माझ्या राजांचं दातृत्व होतं. म्हणून मंडळी एक वाक्य सांगतो, ऐका, लाखातलं वाक्य. जे पोटाकरता मागतात माऊली त्याला भीक म्हणतात. जे पोटाकरता मागतात त्याला भीक म्हणतात. जे कुटुंबाकरता मागतात त्याला भिक्षा म्हणतात. जे गावाकरता मागतात त्याला दान म्हणतात. आणि जे या विश्वाकरता मागतात त्याला माझ्या ज्ञानोबारायचं पसाय दान म्हणतात. माझ्या राजांचा अवतार आहे. माझे राजे देव होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. दुसरा अवतार आहे संताचा. संत अवतार का घेतात? तर संतांना तुम्हा आम्हा जनाचा कळवळा येतो. बुडत हे जन, बुडत हे जन, नाद्या केवढा येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. बुडत हे जन, नाद्या केवढा येतो कळवळा म्हणूनिया.
न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत महात्मे या पृथ्वीवरती येतात जड मूड अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याकरता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे संत मायबापा हो, जड मूड अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याकरता तुम्ही जन्म घ्या, तुम्ही अवतार घ्या अभंगाचं द्वितीय चरण. अवतार